फरक काय दोन्हीमध्ये? SIP मध्ये काय फरक आहे? आता आपण आपल्या 35 किंवा 40 मध्ये आहोत, तर SIP द्वारे आता आपण आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायला हवं. जेव्हा आपण 55-60 मध्ये असतो आणि त्यावेळी आपलं टार्गेट अमाऊंट अचीव्ह झाली, म्हणजे आपण 5 कोटीचा कॉर्पस प्लॅन केला, तो 5 कोटीचा कॉर्पस आपल्याला मिळाला, मग त्यानंतर आपण दर महिना 2.5 लाख रुपये पेन्शन विड्रॉ करायला सुरुवात करू शकतो, की ज्यामध्ये FDचा व्याजाचा दर साधारण तुम्हाला मिळू शकतो. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. 5 कोटीचे 2.5 लाख रुपये महिना किंवा 2 कोटी असतील तर 1 लाख रुपये महिना तुम्हाला पेन्शन चालू होतं आणि पुन्हा ते 2 कोटी किंवा 5 कोटी जे आहे ते पण तुमचे संपत नाही, तेही मार्केटमध्ये तुमचे वाढतात. तर समजा माझं वय 25 ते 30 आहे, बरोबर, तर मग SIP करणं चांगलं का SWP? मग तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, म्हणजे आता तुम्ही जॉब करताय म्हणून तुम्ही SIPच करणं गरजेचं आहे, पण तुमचा फॅमिली बिझनेस असला किंवा तुमच्याकडे आताच मोठा कॉर्पस आहे तर तुम्ही आता पण SWP चालू करू शकतो. की एखादं आपण प्रॉपर्टी घेऊन त्याचं भाडं घ्यायला बघतो किंवा एखाद्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करून त्याचं रिटर्न घ्यायला बघतो, तसं ही पण एक अमाऊंट आपण ठेवू शकतो.